नमस्कार, मी निकिता द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण ब्रेड ऑमलेट कसे बनवायचे ते बघणार आहोत। हे ब्रेड ऑमलेट बनवायला अगदी सोपे आहे आणि अगदी झटपट तयार होते। चला तर मग सुरुवात करूया। तर ब्रेड ऑमलेट बनवण्यासाठी इथे मी 4 ब्रेड घेतलेले आहेत। आता आपल्याला या ब्रेडला चाकूने अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे। आणि या ब्रेडचा मधला भाग अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे आता 4ही ब्रेड आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। इथे मी ब्राउन ब्रेड वापरलेला आहे, हवं असल्यास तुम्ही व्हाईट ब्रेड सुद्धा वापरू शकता। यानंतर एका बाउल मध्ये 2 अंडी फोडून घेऊया। आणि यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकून घेऊया। यानंतर यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर अशा प्रकारे इथे आपले ऑमलेटचे मिश्रण तयार झालेले आहे। आता इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपण कट केलेले ब्रेड यामध्ये ठेवून घेऊया। आणि आता यामध्ये तयार केलेले ऑमलेटचे मिश्रण टाकून घ्यायचं आहे। आणि यावर कट केलेला ब्रेडचा मधला भाग ठेवून घ्यायचा आहे। आता इथे एका बाजूने हे ब्रेड ऑमलेट भाजलेले आहे। आता आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे। हे ब्रेड ऑमलेट लो टू मीडियम फ्लेमवर छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर आता इथे छान भाजून झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपले ब्रेड ऑमलेट तयार झालेले आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।